फेडरेशनाचे अध्यक्ष डायकोबा विपक्ष तांजले मागता की आमचे मुखेल सोयरे श्री आमचे सुभाष बाब शिरोडकर कामाचे घेवचे तशेंच आमकां रवींद्र भवनाचे उपाध्यक्ष मनोहर बोरकर हांचे मागता की हांगा दिगंबर बाबांक मातयेन घेवचे आनी तशेंच आमचे आमदार विजय बाब सरदेसाय आनी तशेंच हांव मडगांव म्युनिसिपालिटीचे नगराध्यक्ष विजय आमचो दामोदर शिरोडकर आनी रेल्वे स्टेशन मागता जसं आमचे सेक्रेटरी निकला पाव आणि ऑब्झर्वर घेत असताना या आज पूर्ण भरिल्ल्या अशा या रवींद्र भवनाच्या या हॉलात रवींद्र भवन आणि फेडरेशनाची जोड पावलां आज हो आम्ही जागतिक एक सिनियर सिटीजन डे आम्ही मनयतात तुमचे सगळ्यांचे हांव स्वागत करता आणि ताचे सुवातेर हांव हाका आपयता आमचे फेडरेशनाचो अध्यक्ष डायकोबा विपक्ष आणि सगळ्यांचे वेलकम करता आजच्या समारंभाचे मुखेल सोयरे बाब सुभाष शिरोडकर ऑनरेबल मिनिस्टर ऑफ WRD कोऑपरेशन एंड प्रोवेदोरिया गेस्ट ऑफ ऑनर of Digambar Kamath, Honorable MLA of Margao constituency and ex-Chief Minister of Goa, guest of honor Bab Vijay Sardesai, Honorable MLA of Fatorda constituency and Deputy Chief Minister of Goa, प्रतिष्ठित नागरिक आमचे एक्स प्रेसिडेंट ऑफ ऑल इंडिया सीनियर सिटीजन कॉन्फेडरेशन चे एक्स प्रेसिडेंट बाब इंदर मोहन बल्ला, सगळे आमचे फेलिसिटीज PIBs आणि हेडमास्टर्स प्रिंसिपल्स टीचर्स आणि मोगाळ सीनियर सिटीजन बंधू भगिनी brothers and sisters, today we are celebrating international, that is World Elders Day. Throughout the world, not only in Goa or India, but throughout the world, this day is celebrated since 2012. It was decided 14th December to celebrate this day as International Day, and on this occasion आमचे माये मोगाचे सगळे पावणे हजर आसात तांचे आनीक एकदा हार्दिक स्वागत करता आणि सिनियर सिटीजना बद्दल थोडी माहिती सांगपाक हांव हांगा उबो आहा. सिनियर सिटीजन फेडरेशन हे 1998 स्थापन जाले आणि तातूंत एक आमचे मडगांवचे आणि इतर भागांतले प्रतिष्ठित असे नागरिक सिनियर सिटीजन मुखार सरून ताणे 1998 ही संस्था रजिस्टर करून घेतली आणि फ्यू येताचे मेंबर, पण आज या संघटनेचे 22,000 मेंबर आहात. 22,000 all over Goa, from Pedne to Pole. There are 22,000 members. How many are living I don't know. कितले जिवंत आहात म्हाका खबर ना, कारण आमकां रिकॉर्ड कोण दिना कितें वायट जातरीच. तर आमच्या मदीं हे 7 जाण जे स्थापन केल्ले फाउंडर मेंबर, तातूंतलो एक मनीस जिवंत आसा आणि तो म्हणजे आमचो ग्रेट
इस्मायल बाब विरानी ताणें उबे रावचे आनी हांगा येवचे तांकां विनंती मातशें हेल्प करत ताका हाडपाक. He is one of the 7 members who is still living. आणि आमकां आज स्फूर्ती आमकां encouragement that a man like Ismail Virani, who has donated a lot of money to this federation to come up, is among us here. So taka मोठ्याने ताळयो मारच्यो. तर ह्या संस्थेचे उद्दिष्ट कितें, ही संस्था कितें करता हें तुमच्या मुखार दवरता. आमचे समाज कल्याण, सिनियर सिटीजनांचे वेलफेअर आणि त्याच प्रमाणे सिनियर सिटीजनांक तांचे आरोग्य हेल्थ बरें दवरपा खातीर तांकां सोयी उपलब्ध करून दिवच्यो हे आमची प्रायोरिटी आसा. आणि त्या प्रमाणे दर वर्साक दर म्हयन्याक आमी एक मेडिकल कॅम्प हांगा आयोजीत करतात आमच्या ऑफिसान. आणि 40 ते 45 आमचे सिनियर सिटीजन भाव जांकां मेडिसिन घेवपाक परवडना ह्या लोकांक आमी 40 ते 45 लोकांक आमी मेडिसिन एवरी मंथ तिका हेल्पेजीच्या आदारान आमी तांकां पुरयतात. त्याच शिवाय आमचे गव्हर्मेंट हॉस्पिटलां इतर प्रायव्हेट डॉक्टर हांकां घेवन आमी हेल्थ टॉक्स अरेंज करतात. तर आमचे हे सिनियर सिटीजन बरे आरोग्यान बरे रावचे अशें आमचे हे आसा, इच्छा आहा. आमी डे केअर सेंटर म्हण चलयतात. गव्हर्मेंट फंडेड, गव्हर्मेंट आमकां फंड दिता. एक 6 म्हयन्याक आमकां 1,18,000 रुपया अशें दिता. ते हेजेर आमी जायते कारभार आमचे करतात, लायट, इलेक्ट्रिसिटी. आणि त्याच प्रमाणे सिनियर सिटीजन एक 10 जाणांक आमी सदां आमच्या ऑफिसान च्या पाण्याची व्यवस्था करतात. तर ही एक आमची. आणि आमी हो सोवेनियर आतां रिलीज करतले मुखेल पावण्याच्या हातांतल्यान. तो आमी दर वर्सा गेली कित्येक वर्सां आमी तो पब्लिश करतात. तातूंत सगळें बरयल्लें आसा. तर आमच्या प्रतिश्ठीत नागरीक आनी कोण आयल्यात तांणी मागीर तो विकत घेवचो. ताची किंमत 200 रुपया प्रिंटेड प्रायस, पूण आमी तो 100 रुपयांक दितले. कारण हें सगळें लोकां पर्यंत, सिनियर सिटीजनां पर्यंत पावचें. सिनियर सिटीजन भावांनो आनी भयणांनो, आनी खास करून आमचे मिनिस्टर भाव हांच्या नदरेक हाडपाक हांव 1-2 शब्द सांगता हांगा. तर आमच्या गव्हर्मेंटान सिनियर सिटीजनांक जे त्रास जातात ते पळोवन केंद्र सरकारान आमच्या मेंटेनन्स ऍक्ट 2007 हाडलो. आणि तातूंत सिनियर सिटीजनाचे कसलेय प्रॉब्लेम सोडोवपाची तरतूद केल्ली आसा. तांचे वेलफेअर, तांचे मेंटेनन्स, तांकां जर घरांतली मनशां जर सतायतात मेंटेनन्स दिवपाक, म्हातारो जालो म्हूण जर ताजेर दुर्लक्ष करतात जाल्यार ताका हें करपाचें, सॉल्व करपाचें हे मेंटेनन्स एक्टांत आसा. त्याच प्रमाणे प्रोटेक्शन ऑफ लायफ अँड प्रॉपर्टी सिनियर सिटीजनाची. कांय वेळार भुरगे बाय फोर्स आपल्याच्या नांवार कर म्हूण हे कसली कारस्थानां करतात आनी तांकां व्हरून सब रजिस्ट्रा कडेन तांचे सही घेतात आनी ते मागीर तांच्या नांवार जाता. हेका हे रिवर्ट करपाचें पावर मेंटेनन्स एक्टांत दिल्लो आहा. आनी आमी सिनियर सिटीजन फेडरेशन तांची बाजू डेप्युटी कलेक्टर किंवा कलेक्टर कोर्टाक मांडून
आमी ते तांकां त्यांचे प्रॉपर्टी परत आमी हाडून दिल्या अशी केसीस आसात आमचे कडेन. आनीक पूण एक हांव सांगपाक सोदतां, गव्हर्मेंटाच्या नजरेक हाडचें आमच्या मानादीक मिनिस्टरान, आनी ते म्हणजे हे मेंटेनन्स एक्ट जो आसा ताजी अंमलबजावणी बरी जायना गोंयांत आनी इतर इंडियेच्या स्टेटीनी पासून जायना. तर सांगपा म्हणजे अशें की रेव्हेन्यू ऑफिसर्स जे आसात कितें ते टायम बाउंड डिसिजन दिना. एक बाजू जाली टायम बाउंड डिसिजन जायना आनी सिनियर सिटीजनाक तिका तांच्या कोर्टान येतरीच ते बरे वागणूक तिका मेळना अशे अनुभव म्हाका. हांव आतां 7-8 वर्सां हांव कन्सिलिएशन ऑफिसर म्हण हांव कोर्टांनी वता. आमचो सेक्रेटरी म्हज्या बरोबर आसता. आमी दोगय ह्या प्रश्नांक हें करतात. पूण थंय सूचना की ह्या डेप्युटी कलेक्टरान सराक रिक्वेस्ट करता, सर बाब आमचो शिरोडकर बाबाक रिक्वेस्ट करता ही गव्हर्मेंट पर्यंत आमची हें पावोवपाक की मेंटेनन्स एक्ट जे आसा ते गोंयांत आनी इतर स्टेटीनी सक्सेसफुली इम्प्लिमेंट जायना. तर डेप्युटी कलेक्टरान आनी इवन कलेक्टराक ट्रेनिंग दिवपाची, ओरिएंटेशन प्रोग्राम करपाची गरज आसा. एक बायलेक आसोळणेचे ती 2 वर्सां जावन गेली, ती घराच्या भायर आसा, घराच्या भायर आसा. आनी आमचो दिगंबर बाबान सुद्दां कलेक्टरा कडेन ह्या बद्दल उलयल्लें आहा. पूण तरी आसतना ही केस अजून सुटावी जायना ही एक लजेची खबर आहा. तर ती बायल आतां आपल्या सुनेगेर रावता, तिचें घर आसना. ती म्हणटा आपल्याक थिंगाच मरपाक जाय आपल्याच्या घरान. आनी ही केस हांवें आमच्या ऑल इंडिया लेवलाचेर व्हेल्या आनी ते आतां सुप्रीम कोर्टाक फायल करपाचे तयारीचेर आसा. तर आमच्या गव्हर्मेंटान मातशें हाजेर लक्ष दिवचें. आमचो गव्हर्मेंट जायते पयशे दिता, पेन्शन दिता, सिनियर सिटीजनांचे पेन्शन दिता, जायते आहा, लाडली लक्ष्मी आहा, सीमेनाक हें दिता, सगळें दिता. पूण तांच्या संरक्षणाचेर मातशें विचार जावचो अशें हांव मागतां. आनीक एक म्हजी सूचना आहा गव्हर्मेंटाक, ती म्हणजे मेडिकल फॅसिलिटी वाडलेले आहात. मेडिकल फॅसिलिटीज वाडलेले आहात. नॅशनल एल्डर्स पॉलिसी म्हण 1999 डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलां जाली, तालुक्यांनी सब सेंटरां जाली आनी जायते फॅसिलिटी दिल्यात. आनी लायफ स्पॅन हें वाडलेलें आहा. पयलीं जो 60 वर्सां आसतालो मनीस तो आतां 70 वर्सां तरुण उरता. आनी सरकारा कडेन मागता कॉर्पोरेशनाक ते येता जाल्यार हांव नकळो, पूण येता जाल्यार विचार करचो. कारण हे 60 ते 70 किंवा सुरवातीक 60 ते 65 ह्या वर्सां भितर जे सिनियर सिटीजन आहात तांचे फिटनेसाची सर्वे करून तांकां कॉटेज इंडस्ट्रीनी लेबर फोर्सान सामील करपाचे अशें हांव मागतां. कारण ते घरा कडेन आयडल आसतात आनी आयडल आशिल्ल्या कारणान घरांत त्रास जातात. आनी जायते आमी आज शेंद्री मांद्री सुद्दां आमी बेळगांव किंवा आनी इतर भागांतल्यान हाडटात. कॉटेज इंडस्ट्री करची हाजेर विचार करचो.